अहो अहो, हे मंगळसूत्र असं माझ्या हातातून पडणं हा अपशकुन तर नाहीये ना? काही होणार नाही. ही अंधश्रद्धा आहे. माझ्यावर विश्वास ठेव, काही होणार नाही. दसऱ्याच्या शुभेच्छा साई. माझ्यासाठी आपट्याची ही पानं सोन्याच्या त्या नाण्यांपेक्षाही बरीच अधिक मौल्यवान आहेत, कारण यात तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा आहेत. दसऱ्याच्या शुभेच्छा. साई, साई, दसऱ्याच्या शुभेच्छा साई. दसऱ्याच्या शुभेच्छा लक्ष्मी. हे घे. हे काय आहे? सगळे सगळीकडे हीच पानं देत आहेत. साई, मी बऱ्याच जणांना विचारलं पण कोणी सांगत नाही मला. तुम्ही सांगा. कोणी म्हणतं हे सोन्याचं पान आहे, कोणी म्हणतं हे सोनं आहे, पण मला तर ह्यात सोनं दिसतच नाही. या मागे एक लहानशी गोष्ट आहे, ऐकणार? तर गोष्ट अयोध्येची आहे. तिथे गुरु होते वरतांत, आणि त्यांचा एक शिष्य होता कौत्स. कौत्स गुरु वरतांतांच्या आश्रमात शिकायचा. शिक्षण पूर्ण झाल्यावर कौत्साने आपल्या गुरूंना विचारलं की मी गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ. गुरुने बऱ्याच वेळा नकार दिला, पण कौत्साने ऐकलं नाही. तो हट्ट धरून बसला. पुन्हा पुन्हा विचारल्यावर गुरु वरतांत कौत्साला म्हणाले की बरं बाबा, जर तुला द्यायचीच असेल तर गुरुदक्षिणा म्हणून मला 14 कोटी सोन्याची नाणी दे. कौत्स हे ऐकून अवाक झाला. त्याने कधी विचारही केला नव्हता की गुरु वरतांत एवढी मोठी गुरुदक्षिणा मागतील. मग कौत्साने काय केलं? त्यावेळी अयोध्येचा राजा कोण होता माहितीये का? प्रभू राम. अगदी बरोबर. तर कौत्स राजा रामाच्या दरबारात गेला आणि त्यांना आपली अडचण सांगितली. तर सांग पाहू, प्रभू रामचंद्रांनी त्याला मदत केली असेल की नाही? तुला काय वाटतं? का नाही? प्रभू राम तर सर्वांना मदत करायचे. मग कौसाला तर नक्की केली असेल. रामचंद्र कौत्साला म्हणाले की तू तुझ्या गावी जा आणि तिथे आपट्याच्या वृक्षाखाली वाट पहा. रामचंद्र कुबेराकडे गेले. कुबेर माहितीये कोण आहे? धनाचा देव म्हणजे कुबेर. रामचंद्रांनी कौत्साची अडचण कुबेराला सांगितली आणि कुबेराच्या मदतीने आपट्याच्या पानांना सोन्याच्या नाण्यात परिवर्तित केलं. त्याने मनामध्ये प्रभू रामचंद्रांना वंदन केलं आणि आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा दिली. म्हणूनच आपट्याच्या पानांना सोन्याची पानं म्हटलं जातं. देव करो तुझं भविष्यही सोन्यासारखं लखलखीत होवो. आणि माहितीये का, आपल्यातील कोणीही असा नाही ज्यात चांगुलपणा आणि वाईट दोन्ही वास करत नाही. आपण सर्वात या दोन्ही वास करतात. फरक फक्त एवढा आहे की आपल्यापैकी कोणी त्यांच्यातील 6 शत्रूंवर विजय प्राप्त केला आणि कोणी नाही. कोणते शत्रू? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि मत्सर. यात 6 कमतरता आपल्या ईश्वर प्राप्तीच्या मार्गात, सत्याच्या मार्गामध्ये, सत्कर्माच्या मार्गात बाधा बनतात. यांच्यावर विजय मिळवणंच
माणसाचा सर्वात मोठा विजय आहे. आणि आजच्या दिवशी मी याच विजयाची पूजा करतो. कामना करतो की आपण सर्वांनी या अंतर्युद्धात विजयी व्हावे. कारण जो इथे जिंकला तो मग कधीच हरू शकत नाही. काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार आणि मत्सर. अखंड सौभाग्यवती भव. रुक्मिणी, तू नेहमी कर्तव्यांचं निर्दोष पालन केलं आहेस असं नाही, परंतु आज या शुभदिनी आम्ही असं म्हणू शकतो की तू एक चांगली पत्नी सिद्ध झाली आहेस. हे तुझ्यासाठी आहे. सुखी भव. केशवा, चिरंजीव भव. आमचा पुत्र, आमचा गौरव, कुळाचा दीपक, आमचा अभिमान. लक्षात ठेव की आपण नायक आहोत, नायक, अनुयायी नाही. आपले मस्तक कधीही कोणासमोर नत होणे नाही. हो बाबा. हरिओम. आणि हे आहे तुझ्यासाठी. लहान मुलाला सोनं द्यायची काय गरज आहे? आवडलं का? चिऊ, तुझी भेट पाहायची नाहीये का? हो दादा. हे आहे तुझ्यासाठी. घे, बघ तू.
वहिनीला साडीही मिळाली आणि मला फक्त हा असला हार. दसऱ्याच्या तुला अनेक अनेक शुभेच्छा. तुम्हालाही अप्पा. दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही बायजाई. माझ्याकडूनही अनेक अनेक शुभेच्छा. भरपूर शुभेच्छा आजी. अरे झिपरी, तू अशी गप्प कायस? तू तर नेहमी सर्वांपेक्षा अधिक बोलतेस. काही विचार करतेय. कसला? आज द्वारका माईत सगळ्यात चांगला दसरा साजरा करू आपण. चला माझ्यासोबत. हरिओम. तुम्ही दोघे जरा सावध राहा. त्या बंडखोराने पुन्हा दुस्साहस केलं तर गचांडीच धरा त्याची. आणि या वेळेस जर का तो निसटला तर त्याचा परिणाम तुम्हा दोघांसाठी बरा होणार नाही, हे लक्षात ठेवा. कुलकर्णी सरकारला पुन्हा विरोध नाही झाला पाहिजे शिर्डीमध्ये. होय सरकार. सरकार. बजरंग बली की जय. सर्व शिर्डीवासियांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हरिओम. चला चला, एकेकाने या पुढे. दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. तुम्हालाही अनेक शुभेच्छा मावशी. या काका. थांबा.
सर्वांनी बाहेर या. पहा आम्ही काय बनवलंय. हा रावण तर आम्ही बनवलाय. तुम्ही मुलांनी यात काय केलं? तुमच्या शिष्यांना कमी लेखू नका गुरुजी. यांच्या कल्पना अशा आहेत की एवढी मोठी भरारी मी आणि तुम्हीही घेऊ शकत नाही. आम्ही या रावणाबद्दल नाही बोलत आहोत. आम्ही याच्याबद्दल बोलतोय. आपले 6 अवगुण: काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार आणि ईर्ष्या. या रावणासोबतच आज आपण या शत्रूंनाही जाळायचं. तुम्ही बरोबर बोललात साईं. आपल्याला या मुलांकडून बरंच काही शिकायला हवं. जे ज्ञान आपल्याला अंधाराकडे घेऊन जातं तोच अहंकार आहे. म्हणून आपण या रावणाला नाही, ज्ञानाच्या आवरणात लपलेल्या या अहंकाराच्या पुतळ्याला जाळतो. जेव्हा माणसाच्या अहंकाराचा नाश होतो तेव्हा तो इतरांच्या सेवेसाठी उत्साही होतो. अहंकार अंधारलेल्या मनाचा यज्ञ आहे आणि सेवा निर्मळ मनाची उपासना. मी सेवा करण्याची शपथ घेतो साई. मीही. आम्ही सुद्धा. तो इथे आला होता. तुम्ही दोघे काय करत होता? सरकार, आम्ही तर एक एक करून सगळ्यांना आत सोडत होतो. क्षमा असावी, अत्यावश्यक काम आले आहे. आम्हाला जावे लागेल. हरिओम. बाजूला वा. चला बाजूला वा. चला उचला. धन्य साईनाथा तुझे सरकार. प्रभू रामचंद्राचा प्रभू रामचंद्राचा प्रभू रामचंद्राचा प्रभू रामचंद्राचा. तुझी दाता तुझी विधाता तुझी रे माझा तारणहार. परम ज्ञान मज द्यावे चिरंतन अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर ज्योति शुभंकर साईराम. अंतापंता, घराची सुरक्षा वाढवा. हो सरकार. हरिओम.
हरिओम. माहित आहे का केशव कुठे आहे? बोल. केशव, आज दसरा आहे ना, म्हणून बाहेर इतर मुलांसोबत खेळत असेल. येऊ देस त्याला. बघच मी त्याच्यासोबत काय करतो ते. काय झालंय सांगा ना. कुठून येतोयस? मी मित्रांसोबत खेळत. कोण कोण मित्र होते? तात्या, गुरुजी, ती मोनी, श्याम, किशोर. काय झालंय? एवढे का रागवलायत? हे तुला कळणं आवश्यक नाहीये रुक्मिणी. एवढं लक्षात ठेव की मला घृणा आहे असत्याची. काय झालंय आई? बाबांना एवढा राग का आलाय? मला माहित नाही बाळा. असं तर नाही ना की यांना कोणीतरी सांगितलंय की केशव साईंना भेटायला जातो? नाही. तसं असतं तर त्यांनी आकाश पाताळ एक केलं असतं. असे मध्येच निघून गेले नसते. तुम्ही ठाम राहा तुमच्या हट्टावर आणि मी माझ्या विश्वासावर ठाम राहीन, जसा माझा माझ्या साईवर आहे.
आज शिर्डीतल्या गरिबांना एक आशा मिळाली, एक नवीन वैद्य मिळाला. एवढी वर्ष झाले जी मी वीर खणत होतो, तिला पाणी येईपर्यंत खणणं कोणाला जमलं नसतं. अशक्यला शक्य तर फक्त देवच करू शकतो. ज्याच्या माथे साईंचा आशीर्वाद आहे त्याच्या आयुष्यात 100 तोळे सोन्यांची काय किंमत. यू आर ॲब्सोल्युटली फाईन. तू अगदी बरा झालायस. कुलकर्णी सरकारांचा विजय असो, कुलकर्णी सरकारांचा विजय असो. हे सगळं त्यांच्यामुळे होतंय जे त्या वैराग्याचे पाय धरायला जात आहेत. जर आपण त्यांना धडा शिकवला नाही ना सरकार, तर तुमचं राज्य धोक्यात येईल. नाही, आता नाही. केशवावर पाळत ठेवेन तेव्हाच कळेल की केशव अजून काय काय लपवतोय माझ्यापासून. आणि मग एकदाच असा धडा शिकवेन त्याला की तो पुन्हा कधीच साईकडे जाणार नाही. हरिओम. बायजा, अगं राहू दे. दिवसभर काम करत असतेस, तब्येतीची काळजी घेणं हे आवश्यक आहे की नाही. हे घे, दूध पी. अगं घे, अगं पी ना, पी. काय झालं आई? बघ, तुम्ही पण ना आई. बायजा, इथे बस. अगं बस ना. हे बघ, मी यमुनासाठी कुंडलं घेतली आहेत. चांगली आहेत ना? मुलगी म्हणतेस ना तू तिला, मग सामान्य साडी तर नाही ना देऊ शकत. कसला विचार करतेस की तुझी सासू कशी बदलली, व्हाय ना? नाही आई, मी कधीच तुमच्याबद्दल असा विचार केला नाही आणि करूही शकत नाही. कोणत्या मातीची बनली आहेस ग तू? हे कसले संस्कार दिलेत तुझ्या आई वडिलांनी. मी तुला एवढं बरं वाईट बोलले, काय काय नाही बोलले तुला, तरीही तुझ्या मनात माझ्याबद्दल तसू बरंही राग नाही का ग? आई, रडू नका ना. ह्यापेक्षा तुम्ही रागावता ना, तेच बरं होतं. हं, धन्य धन्य साईनाथा तुझे सरकार. नाव तुझ माझी आता लावी रे द्वार. युगे युगे भक्तांसाठी घेसी अवतार. तुझी दाता तुझी विधाता, तुझी रे माझा तारणहार. परम ज्ञान मज द्यावे चिरण. बाबा, चिमटा काढा मला. मी स्वप्न तर पाहत नाहीये ना? अज्ञान तीर हे घोर भयंकर. ज्योति शुभंकर साई राम. ओम साई, ओम साई राम. मला तुझी काळजी वाटते जीवा. साई, मला माझ्या आयुष्याचं ध्येय सापडलंय. आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आयुष्याचं ध्येय आणि त्याकडे पोहोचण्याचा रस्ता कधीच द्वेषाने ठरवला जाऊ शकत नाही जीवा.
कारण आपण जेव्हा द्वेषाला आपली शक्ती बनवतो तेव्हा आपल्या विचारात दूरदृष्टी कमी होत जाते. योग्य आणि अयोग्य यातील तफावत कळत नाही. चांगल्या आणि वाईटात फरक नाही करू शकत आपण, आणि आपण त्यांच्यासारखेच बनतो ज्यांचा आपण स्वतः द्वेष करतो. प्रत्येक माणसात चांगुलपणा शोधणं, त्याच्यावर प्रेम करणं, हे तुमच्यासाठी शक्य असेल साई, कारण तुम्ही भले आहात. पण हे समद जग, हे जग तसं नाहीये. हे फक्त चांगुलपणावर चालत नाही. इथं जो जसा आहे त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे. तंट्या भिल्लाला भेटल्यावर मला हे समद कळलंय की जो शक्तिशाली आहे ना, त्याचा जुलूम सहन करणं हाच एक पर्याय नाही आपल्याकडं. आपण त्यांना जशास तसं उत्तर द्यायला हवं. तेव्हाच समाजात श्रीमंती आणि गरिबीमध्ये समानता येईल. आणि हे कसं कळणार मग की श्रीमंतांकडे जे काही आहे त्यातील गरिबांकडून हिरावून घेतलेलं किती आहे आणि श्रीमंताच्या कष्टाचं किती? श्रीमंतांनी कधी विचार केलाय का की जे ते आमच्याकडून हिरावून घेत आहेत ती आमच्या कष्टाची कमाई होती? जे स्वतः न्यायाच्या चिंधड्या उडवतायत, आपण त्यांच्या सोबत न्यायाची काळजी का करायची? गरिबाचं दुःख श्रीमंतांकडून लुटलेल्या धनाने दूर नाही होणार जीवा. जर त्यांना सुखी करायचं असेल तर त्यांना सशक्त कर, त्यांना सक्षम बनव, स्वावलंबी बनव. साक्षरतेने, शिक्षणाने, म्हणजे ते चांगल्या वाईटातला फरक जाणू शकतील. आपल्या अधिकारांची लढाई स्वतः लढू शकतील. ते हे समजू शकतील की त्यांना कोणाही समोर मान खाली घालण्याची गरज नाहीये. आज तू आहेस तेव्हा त्यांची लढाई लढशील, पण उद्या जेव्हा तू नशील तेव्हा पुन्हा त्यांना कोणा जीवा, कोणा तंट्या भिल्लाची वाट पाहावी लागेल. हिंसेचा काही अंत नाही, आणि अहिंसा हिंसेपेक्षा अधिक शक्तिशाली असते. साई, मी तुम्हाला म्हणालो ना, तुम्ही फारच भोळे आणि चांगले आहात. मला कोणी बघण्याआधी मी तुम्हाला नंतर भेटतो साई, नंतर भेटतो. मला माहित आहे जीवा की तुझ्या मनात माझ्यासाठी खूप श्रद्धा आहे. जराशी सबुरीही असती तर. यांचा राग तर अजून शांत झाला नाही, पण यांच्या रागाचं कारण तरी काय आहे? वहिनी, बाहेर पोलीस आले आहेत. पंताजी म्हणत होते की सरकारांनी त्यांना बोलवलंय. काही घडलंय का? नाही, पण मला असं का वाटतंय की काहीतरी होणार आहे. वहिनी, ही साडी कशी दिसेल माझ्या यमुनेवर? खूपच सुंदर दिसेल. लईच भारी आहे बघा. अहो, बघा ना, साईंच्या कृपेने आपल्या यमुनेचं स्थळ हुंड्याशिवाय ठरलं. आणि आता यांच्या मदतीमुळे लग्नाच्या तयारीचीही काही काळजी उरली नाही. सगळं काम यांनी आपसात वाटून घेतलंय. मी म्हणाले ना, यमुना आम्हा सर्वांची मुलगी आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. बरं ऐक, जावाई बापूंनी निरोप पाठवलाय की ते शिर्डीला येतात काही कामानिमित्त. आज रात्री इथेच राहतील. अरे वा, ही तर फारच चांगली बातमी आहे.
आज शरद पौर्णिमा आहे, तर आज रात्री आपण सगळे जाऊ द्वारकामाईत कीर्तनासाठी. मग जावई बापूही कीर्तनात येऊ शकतात. हो का नाही. बरं ऐक, मी बाजारात जाऊन येतो. भाऊजी येणार आहेत हे कळल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर कसं इंद्रधनुष्य फुललंय. गप्प बस तू, काही बोलत असतेस. आणि तसंही मला स्वयंपाकघरात बरंच काम आहे, मी जाते. केशवा, काय बाबा? आजपासून तू शाळेत जायचे नाहीस. आज जा. पण का बाबा? प्रश्न विचारण्याचा अधिकार तुला नाहीये केशव. आम्ही म्हणालो ना, जायचं नाही म्हणजे जायचं नाही. समजाव जरा याला. आजपासून याने घराबाहेर पाय ठेवायचा नाही. हा आमचा निर्णय आहे. हरिओम. यमुना आता जाणार आहे या विचाराने रडू येतंय ना. काही दिवसातच यमुनाचं लग्न होईल. इतर 2 मुली सुद्धा लग्न करून आपापल्या सासरी निघून जातील. हे घर खायला उठेल. आम्ही एकटे पडू. जर एक मुलगा असता तर. असं नाही बाळा का, असं नाहीये की मी माझ्या मुलींवर प्रेम नाही करत. खंडोबारायाच्या कृपेने तुम्हाला मुलगा आहे. तुम्हाला माझी काळजी नाही कळणार. म्हातारपणी कोण असणार आमच्या सोबत, कोण बनेल आमचा आधार. ज्यावेळी मला माझ्या मुलींची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा त्या माझ्या सोबत नसतील. यमुना, यमुना ताई, तू इथे? तुझं लग्न होणार आहे ना? ये आत ये ताई. तूही दिवे बनव आमच्या सोबत. बस बस. यमुना, काही विचारायचंय का? हो साई. साई, या समाजात आणि या जगात मुलींची काहीच किंमत नाही का? किंमत आहे, नक्कीच आहे. पण मुली बांधल्या गेल्या आहेत. समाजाने बनवलेल्या नियमांमध्ये, त्यांच्या सीमेमध्ये त्यांनी बांधून घेतले स्वतःला. बांधून घेतलंय? कसं साई?
समाजाने बनवलेले नियम, त्या सीमांना आपलं नशीब समजून स्वतःला बरोबरीचं न मानून पण कोणतीही मुलगी, कोणतीही स्त्री हे मान्य करणार नाही. यमुना, या समाजाची ही रीत आहे की इथे आपले अधिकार फक्त विचार करून कधीच मिळत नाहीत. संघर्ष करावा लागतो स्वतःला स्थापित करण्यासाठी. आणि समाजाने तर प्रत्येक बदलाचा विरोध केलाय, पण ज्याने हार मानली नाही त्याने बदल नक्की घडवलेत. यमुना, भविष्यासाठी पाया तर आजच रचावा लागेल. आणि ज्याला परिवर्तन हवंय, परिवर्तनाच्या त्या धारेचा स्रोतही त्यालाच बनावं लागेल. जसं मी बदलते स्वतःला, अस्पृश्य असूनही शिकते. हो ना साई? हो लक्ष्मी, तू तर सर्वांसाठी एक उदाहरण आहेस. साई, तुम्ही माझी फार मोठी अडचण दूर केलीत. मी जेव्हा आई बाबांच्या डोळ्यात अश्रू पाहायचे, माझ्या लग्नाच्या आनंदावर विरजण पडायचं. स्वार्थी समजू लागले होते मी स्वतःला. पण आज तुम्ही मला योग्य मार्ग दाखवलात. अल्लाह मालिक.